त्या 200 दिवसामध्ये दोनदा मरता मरता वाचलो अशी भावनिक प्रतिक्रिया माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नका. मात्र कोणताही विषय हा धनंजय मुंडेंच्या जातीपर्यंत नसावा असंही मुंडेंनी म्हटलंय. वंजारी समाजाचं राज्यस्तरीय अधिवेशन आणि विचार मंथन मेळाव्याचं आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलेलं होतं आणि यावेळी मुंडेंनी ही भावना व्यक्त केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर झालेल्या आरोपावर आता धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत. व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं. जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये, प्रत्येकाने करावं. पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा, धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत, धनंजय मुंडेच्या आई बापापर्यंत, त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही. बस झालं तर किती दिवस व्हावं. जगाच्या पाठीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या, पण माझ्या सहित जात, माझ्या सहित इतर समाज, माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम. आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 200 दिवस, 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायल मध्ये कधीच कुणी केली नाही. ती मी सहन केली आणि त्या 200 दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं. ही गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती, दुसरं कुणालाही माहिती. आज जे काही माझ्यासोबत झालं, मी राजकीय जीवनात आहे, मी ते कधीही स्वीकारेल. चांगलं स्वीकारेल, वाईट स्वीकारेल, टीका स्वीकारेल, शिव्या स्वीकारेल. का तर मी राजकारणात आणि समाजकारणात आहे. लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे. मला करावं. व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं. जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये, प्रत्येकाने करावं. पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा, धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत, धनंजय मुंडेच्या आई बापापर्यंत, त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही. त्यावेळेसची ती भावना होती, ती भावना तुमची होती, पण संघर्ष माझा होता. त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीमध्ये जो बदल घडलाय याला संघर्षाचा विजय म्हणतात. काल शिव्या देणारा आज ज्यावेळेस आपल्या हातून सत्कार करतो त्यावेळेस खरा चमत्कार असतो आणि त्याच्या पाठीमागं नियती असते. का तर त्याची नियत साफ असते. ज्या वेळेस तुमची नियत साफ आहे त्यावेळेस नियती तुमच्या सोबत आहे आणि ती नियती म्हणजे काय तर दैव तुमच्या सोबत आहे.